गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाचा चा प्रश्न इतिहास GS1 मधला तो इथे या ठिकाणी चर्चेला घेत आहोत. लक्षात घ्या, UPSC 2023 चा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला एकूण 150 शब्दांमध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. एकूण 10 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. आधी प्रश्न काय आहे तो आपण नीट वाचून घेऊ आणि त्यानंतर त्या प्रश्नाची चर्चा इथे या ठिकाणी करूया. प्रश्न दिलाय की प्राचीन भारताच्या विकासासाठी कारणीभूत भौगोलिक घटकांची भूमिका स्पष्ट करा. आता बघा, भौगोलिक घटक जे आहे, तर त्या भौगोलिक घटकांची भूमिका स्पष्ट करायची आहे. कशासाठी? तर प्राचीन भारताच्या विकासासाठी. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी दिलेला आहे. आता लक्षात घ्या, हा प्रश्न जर आपण बघितला तर इतिहास आणि भूगोल यांना कनेक्ट करणारा प्रश्न या ठिकाणी आहे. हा प्रश्न तुम्हाला कुठे सापडेल? तर लक्षात घ्या, इयत्ता 6वी ची NCERT. 6वीच्या NCERTतला पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला भारतातील भौगोलिक घटक जे आहेत, तर त्या भौगोलिक घटकांवर चर्चा केलेली आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी वारंवार सांगेल, की 2025 ची जर तुम्ही या ठिकाणी राज्यसेवेची तयारी करत असाल, तर पहिल्यांदा NCERT व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. स्टेट बोर्ड आणि NCERT मधनं खूप सारी माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि तुमचं जे बेसिक आहे, ते बेसिक व्यवस्थितरित्या या ठिकाणी होईल. बघा, भौगोलिक घटक जे आहेत, ते भौगोलिक घटक कोणकोणते आहेत, ते थोडंसं आपण इथं डिस्कस करूया. आता भौगोलिक घटक जर आपण पाहिलं, तर आपल्याला पाहायला भेटतं, नदी प्रणाली क्षेत्र जे आहे किंवा नदी प्रणाली भारतामधली जी नदी प्रणाली क्षेत्र जो आहे, तो हा एक महत्वाचा भौगोलिक घटक म्हणून आपल्याला पाहायला भेटतो. मग याचं प्राचीन भारताच्या विकासासाठी याचं काय बरं महत्व आहे? मग त्याच्यामध्ये तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे, की सिंधू आणि तिच्या उपनद्या या भारतामध्ये यांचं खोरं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे आणि सिंधू आणि तिच्या उपनद्यांमध्ये भारताची प्राचीन संस्कृती, हडप्पा संस्कृतीचा विकास या ठिकाणी झाला. नदी प्रणाली क्षेत्रामध्ये लोक या ठिकाणी इथे निवास करू लागले आणि त्यांनी भारतामध्ये एक नागरीकरण किंवा भारताचं पहिलं नागरीकरण हे या सिंधू नदी क्षेत्र प्रणालीमध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्या पद्धतीची माहिती तुम्हाला द्यायची आहे. दुसरं महत्वाचं काय? तर तुम्ही या ठिकाणी इथे म्हणू शकता, की हिमालय पर्वतरांगा लक्षात घ्या. हिमालय पर्वतीय भूक्षेत्र म्हणा किंवा हिमालयीय पर्वतरांग जे आहे, तर त्याबद्दल तुम्हाला भौगोलिक घटकांमध्ये इथं तो मुद्दा मांडावा लागेल. मग आता हिमालय पर्वतरांगांचं काय बरं ऐतिहासिक प्राचीन भारताच्या विकासासाठी काय बरं महत्वाचं आहे? तर आपल्याला माहिती आहे, की भारताच्या उत्तर सीमारेषेला हिमालय पर्वतरांगा या ठिकाणी आहे आणि त्यामुळं उत्तरेकडनं येणाऱ्या रानटी टोळ्यांपासनं भारताचं संरक्षण या ठिकाणी होऊ शकलं आणि म्हणून भारत जो आहे, हा या ठिकाणी जगापासून सुरक्षित राहिलेला आहे. तर हे एक महत्वाचा मुद्दा हा हिमालय पर्वतरांगांचा तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचा आहे. याचबरोबर तिसरं महत्वाचं काय बरं घटक आहे भौगोलिक क्षेत्रामध्ये, तर लक्षात घ्या मैदानी प्रदेश जो आहे, हा मैदानी प्रदेश हा भारताला या ठिकाणी लाभलेला आहे. यामध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी मांडू शकता, की गंगा, यमुना नद्या ज्या आहेत, तर त्या गंगा, यमुना नद्यांमुळे भारताला एक मोठा मैदानी प्रदेश या ठिकाणी लाभलेला आहे आणि या मैदानी प्रदेशामुळं भारतामध्ये तिथं मोठ्या प्रमाणात लोकसंख्या निवास करू लागली. मोठ्या प्रमाणावर शेतीचा विकास या ठिकाणी झाला इथे या ठिकाणी झालेला आहे. भारतातील बरीच मोठी जमीन जी आहे, ही शेतीच्या लागवडीखाली या ठिकाणी आली आणि याचमुळे या ठिकाणी भारतामध्ये या काळामध्ये एक मोठं या ठिकाणी दुसरं नागरीकरण जसं की 16 महाजनपदाच्या काळामध्ये एक दुसरं नागरीकरण इथे विकसित होताना दिसून येतं. राजतंत्र जे आहे, ते राजतंत्र या मैदानी प्रदेशामध्येच या ठिकाणी विकसित होताना एकंदरीत दिसून येतं. तर हा एक महत्वाचा भौगोलिक घटक तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता. याचबरोबर चौथा अजून काय बरं भौगोलिक घटक भारतीयांना लाभलेला आहे, तर त्यामध्ये समुद्र प्रदेश जो आहे किंवा समुद्र किनारा लक्षात घ्या. तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर समुद्र किनारा भारतीयांना या ठिकाणी लाभलेला आहे. मग आपण जर बघितलं तर भारतीय द्वीपकल्प ज्याच्या तीनही बाजूने या ठिकाणी समुद्र आहे आणि समुद्र असल्यामुळं तो या ठिकाणी सुरक्षित भाग देखील या ठिकाणी राहिला आणि समुद्रामुळे या ठिकाणी व्यापार देखील भारताचा वाढीस लागला ते दिसून येतं. मग भारत देशीय आणि अंतर्देशीय व्यापार जो आहे, हा भारतामध्ये या ठिकाणी वाढीस लागल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. समुद्र किनाऱ्यांमुळं बंदरांचा विकास या ठिकाणी भारतामध्ये झालेला आहे. अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी देता येईल. याचबरोबर अजून काय बरं, तर भारतामध्ये जे जंगल आहेत, तर त्याचबरोबर जी वनं आहेत, तर त्याचा पण या ठिकाणी भारतीय भौगोलिक हा देखील भौगोलिक घटक आहे जंगल आणि वनांचा.
की ज्याच्यामुळे भारताच्या प्राचीन भारताच्या विकासासाठी हे जंगल आणि वनं देखील कारणीभूत ठरल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता जंगल आणि वनांचं काय, तर आपण म्हणू शकतो इथं छोटा नागपूर पठार जर आपण बघितलं, तर त्या छोट्या नागपूर पठारामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलं, वनं या ठिकाणी होती आणि साहजिकच त्या जंगलांमध्ये असणारे जे हत्ती आहेत, तर त्या हत्ती राजतंत्रासाठी या ठिकाणी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. त्याचबरोबर जंगलं आणि वनांमध्ये असणारे नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे, तर त्या साधन संपत्तीचा उपयोग झाला. तिथं मोठ्या प्रमाणात लोह, पोलादाची या ठिकाणी अ, खाणी सापडलेल्या आहेत आणि त्यामुळे लोह पोलादाच्या माध्यमातून अ, तलवारी, रथ वगैरे जे आहे, ते इथे या ठिकाणी निर्माण केले गेले आणि त्यामुळे एक मोठं राजतंत्र भारतामध्ये इथे या ठिकाणी विकसित होताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर जंगलांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, की अध्यात्म जे आहे, तर ते अध्यात्म देखील भारतामध्ये या काळामध्ये विकसित होताना एकंदरीत दिसून येतं. म्हणजे अगदी वैदिक कालखंडातील अध्यात्म असू द्या, बौद्ध अथवा जैन धर्मातील अध्यात्म असू द्या, आध्यात्मिक विचार असू द्या, ते या जंगलांमुळं आणि वनांमुळेच या ठिकाणी निर्माण होताना एकंदरीत दिसून येतात. जंगलांना आणि वनांमुळे अध्यात्म कसं निर्माण होतं, तर लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे, की भारतामध्ये आश्रम व्यवस्था या ठिकाणी होती आणि खास करून हे आश्रम जे आहे, हे लोकवस्तीपासून दूर अंतरावर या ठिकाणी होते. बुद्धांनी देखील ज्ञान प्राप्तीसाठी जंगलांचाच मार्ग या ठिकाणी निवडलेला आहे. म्हणजे ज्ञान प्राप्तीसाठी ते शहरांपासून या ठिकाणी विमुक्त राहून जंगलांमध्ये त्या ठिकाणी गेल्याचं दिसून येतं. म्हणजे बोधगया जर आपण त्या काळामध्ये जर पाहिलं, बोधगया असेल किंवा तिकडं जर आपण तो जो भाग जर आपण पाहिला बिहारचा, तो संपूर्ण जंगल प्रांत त्या ठिकाणी आहे. आणि आपल्याकडे पण आपल्याला माहिती आहे, की अ, उपनिषद आणि त्याचबरोबर अरण्यके वैदिक कालखंडामध्ये लिहिली गेली बघा. तर उपनिषद काय, तर गुरूच्या समीप बसून जी रहस्यमय विद्या प्राप्त केली जाते आणि अरण्यके म्हणजे काय, तर जंगलांमध्ये जाऊन जी विद्या प्राप्त केली जाते, त्याला अरण्यके म्हटलं जातं. तर या पद्धतीने जंगलांचा आणि वनांचा उपयोग हा अध्यात्माच्या विकासासाठी देखील भारतामध्ये या ठिकाणी होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही भौगोलिक घटकांमध्ये या ठिकाणी देऊ शकता. याचबरोबर अजून काय बरं, तर हवामान जे आहे, तर हवामानाचा पण तुम्हाला इथे या ठिकाणी उपयोग या ठिकाणी करता येऊ शकतो बघा हवामान. तर हवामानचं काय, तर भारतामध्ये मौसमी वारे या ठिकाणी होते आणि या मौसमी वाऱ्यांमुळं मोठ्या प्रमाणावर शेती जी आहे, ती शेती विकसित या ठिकाणी होताना दिसून येते आणि साहजिकच मोसमी वाऱ्यांमुळे या ठिकाणी काय होतं, की मोसमी वाऱ्यांमुळं भारताचा व्यापार देखील या ठिकाणी हा सुदृढ आणि संपन्न या ठिकाणी होताना दिसून येतो. साहजिकच आपल्याला माहिती आहे, की भूमध्य समुद्रापर्यंत भारतीय व्यापार हा या ठिकाणी होता, असं एकंदरीत दिसतं. त्यामुळं हवामान हे एक महत्त्वाचा त्या ठिकाणी भौगोलिक घटक आहे प्राचीन भारताच्या विकासासाठी. हा एक मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. याचबरोबर अजून काय बरं, तर भारताला वाळवंट या ठिकाणी लाभलेलं आहे. लक्षात घ्या, वाळवंट लाभलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो, की आपल्याकडे राजस्थानचा जो भाग आहे, वायव्य सरहद्द प्रांत, तर तिथे या ठिकाणी थरचे वाळवंट या ठिकाणी लाभलेलं आहे. ते खूप मोठा भूभाग वाळवंटी क्षेत्र भारताला या ठिकाणी लाभलं आणि त्यामुळं त्या वाळवंटामुळे जे काही विदेशी आक्रमणकर्ते भारतामध्ये वायव्य सरहद्द प्रांतातून येत होते, तर त्यांचं आक्रमण काही कालावधीसाठी थांबलेलं आहे किंवा त्या लोकांनी भारतावर या वाळवंटी प्रदेशातून आक्रमण करण्यास त्यांनी या ठिकाणी म्हणजे वाळवंटी प्रदेशातून त्यांनी भारतावर या ठिकाणी आक्रमण करण्याचं धाडस या ठिकाणी केलं नाही. तर या वाळवंटी प्रदेशामुळे देखील भारताचं एक प्रकारचं संरक्षणच या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर अशा पद्धतीचे हे 6-7 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे लक्षात घ्या. त्यामुळे 150 शब्दात लिहायचा आहे. भौगोलिक घटक कुठले-कुठले तुम्हाला आठवतात ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत. तर नदी प्रणाली क्षेत्र, हिमालय पर्वत रांगा, मैदानी प्रदेश, समुद्रकिनारा लाभलेला जंगल, वनांचा उपयोग या ठिकाणी आहे. हवामान जो आहे तो इथे या ठिकाणी आहे आणि वाळवंटी प्रदेश. तर या सगळ्या घटकांवर तुम्हाला इथे चर्चा करायची आहे आणि त्या पद्धतीने उत्तर या ठिकाणी लिहायचे. तर इंट्रोडक्शन व्यवस्थित त्या ठिकाणी करा. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, की प्राचीन भारताच्या विकासासाठी भौगोलिक घटक हे महत्त्वाचे भूमिका या ठिकाणी बजावतात. त्यानंतर मग भारताला लाभलेले खालील भौगोलिक घटक असे टायटल टाका. एक-एक मुद्दा या ठिकाणी एक-एक मुद्दा लिहा. त्याच्या आतमध्ये मसाला त्या ठिकाणी टाका आणि नंतर मग समारोप करताना अशा पद्धतीनं या भौगोलिक घटकांमुळे प्राचीन भारताच्या विकासासाठी प्राचीन भारताचा विकास या ठिकाणी किंवा वरीलप्रमाणे भौगोलिक घटक हे प्राचीन भारताच्या विकासासाठी कारणीभूत होते. अशा सिंपल पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता येतं. ठीक आहे, समजलं हे? तर ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.